बघितले आहेत? बोला सुधा मॅडम. मला माझा एक नाही अनेक अनुभव आहेत, पण मी थोडेसे सांगणार आहे कारण तुमचा वेळ जास्त घेणं योग्य नाही. मी शेतकरी आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर माझ्याकडे एक शेतात कामाला बाई येते नेहमी. मजूर मिळतच नाहीत, पण एक येते. तिला 2 मुलं आहेत आणि आहेत पण लग्न वगैरे झाली नाहीत. परिस्थिती बऱ्यापैकी आहे. पण ती आल्यानंतर असं आईला सांगावं, तर आई काळजी करल. नवऱ्याला सांगावं तर पैसे नाहीत, मुलांना सांगावं तर आयत्या वेळेला असं म्हणजे तिच्या छातीला अशी एक गाठ आली होती. मग ती एक दिवस खूप अशी नाराज. तर मी विचारलं, "काय झालं सविता?" तर मग तिनं सांगितलं, की "असं-असं ताई झालंय, मी काय करू?" मी म्हटलं, "अरे आपल्याकडे उपाय आहे त्याच्यावर, तुला दवाखान्यात जायची गरज नाही." मी आता रेकी हिलिंग आहे म्हटलं. मग तिला मी रोज रेकी देत होते. ती शेतात आली, की रोज रेकी द्यायची. तर एवढी अशी गाठ होती म्हणजे आपण लिंबू असतं ना, तेवढी होती. ती जवळ-जवळ 21 दिवस मी तिला ते हिलिंग दिलं, अफर्मेशन दिली आणि मी पाणी तिला बाटलीत पाणी अफर्मेशन देऊन द्यायची आणि मी म्हणायचे, की "तुझ्या त्या पाण्यात ओत घरी गेल्यावर हंड्यात पाणी ठेवलेलं असतं त्याच्यात ती बाटली सगळी ओत." मी तिला रोज ते अफर्मेशन दिलेली बाटली ते पाणी द्यायचे. मग तिची गाठ जवळ-जवळ 21 दिवस दिल्यानंतर हळू कमी आणि ती इतकी खुश. ती मला म्हणायला लागली, की "ताई खरंच तुमचे पैसे किती?" मी म्हटलं, "अगं रेकी तर फुकट द्यायचीच नसती. देणार नाही, पण तू कामाला येतीस ना, मग त्याच्यात आपण बघूया, की तू एक दिवस जरा लवकर ये, मला थोडंसं काहीतरी मदत कर, त्याच्यात फिटम-फाट होईल. तुझी परिस्थिती नाहीये, की तुझ्याकडून मी पैसे घ्यावेत आणि आम्हाला रेकीचा प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे. मग सेवाभाव म्हणून म्हटलं मी तुला देईन, तशी द्यायची नसली फुकट तरी. पण मग तिची ती गाठ पूर्णपणे नष्ट झाली. मग ती कशाची होती मला माहीत नाही, पण मला जरा तो वेगळा संशय आला, की महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. पण तिला बोलले नाहीये, योग्य नाही ते बोलणं, पण ती आता एवढी खुश आहे. म्हणजे रेकीचं हिलिंग काही औषध नाही, काही नाही आणि ते पण लांबून असं दिलं. आणि आता दुसरा एक अनुभव, की मी एंजलचा एक क्लास केला तुमच्याकडे, एंजल थेरपीचा. तर आता एक 15 दिवसापूर्वी माझी गाडी पाचोडपर्यंत आली आणि पाचोडपासून जुगजुग चालायला लागली. अगदी 5 किलोमीटर चालली, की पुन्हा मग मला उशीर झाला होता त्या दिवशी यायला. गाडीची लाईटच ऑफ झाली. मला एवढं टेन्शन आलं. मी मायकेल एंजलला हाक मारली, की "मला आता वाईपर्यंत कसं तरी ने. मला बाबा घरापर्यंत पोहोच कर. आता तुझीच मदत." आणि गाडीची लाईट गेली. मग त्या अंधारात मी गाडी चालवत होते. तिचा वेग कमी झाला. बॅटरी डाउन झाली म्हणावी, तर मग गाडी चालवत आली मी. पण त्याचा तो बेल्ट सैल झाला होता आणि त्याचा तो कनेक्टर खराब झाला म्हणजे तिथपर्यंत येऊन. मग तिथून लाईट गेली. मग हळू आले. पुन्हा हॉर्न वाजायचा बंद झाला. आणि अगदी घराजवळ आल्यावर एक 100 मीटरचं अंतर असेल. तिथं आल्यावर मध्येच गाडी ठप्प दिशी बंद झाली. पण मला मायकल एंजलनं तिथपर्यंत माझी गाडी ढकलत का होईना, कशी का होईना आणि मला ते जाणवलं जणू काय असं कोणतरी आपल्या शेजारी बसले आणि स्टीअरिंग त्यांनी हातात घेऊन चालवले. संध्याकाळी 8 वाजता हायवेनं गाडी आणणं एवढं सोपं नव्हतं. पण तो एक माझा एंजलचा अनुभव आणि मध्ये गेला 2 महिन्यापूर्वी. तर खूप लोड भरतात ती लोकं आणि मग त्यांना त्यांची एक साखळी असती ट्रॅक्टरवाल्यांची. मग ते त्यांना एक चोटी दारूची दिली, की मग ते त्यांची ट्रॉली बोलवतात. त्या ट्रॉलीवाल्याला ₹500 देतो शेतकरी, ते ओढून काढायला. पण नसली गरज तरी ते सांगतात, की टोचन लावा, टोचन लावा. आणि नाही दिलं, की मग तिथेच गाडी फसवतात. मग जेसीबी आणा असं. तर त्यांची ती गाडी फसली. मी म्हटलं, "नाही रे 4-5 टनाचा ऊस आहे का? थकायची काय गरज आहे? म्हणजे अशी ते अडू शकत नाही." तर त्यांनी ते तिथंच थांबवली. मग पुन्हा आणखीन त्याच्यात ऊस भरला आणि अंधार पडला. आता काय करायचं? मायकेल एंजेल मदत करा, मायकेल एंजेल मदत करा, स्वामी समर्थ मदत करा. आणि न सगळ्यांनी आश्चर्य केलं. माझा मुलगा पण म्हणत होता, "ही काय बडबड करते अशी मायकेल एंजेल, मायकेल एंजेल कोणाला हाक मारते? हा कोण माणूस आहे?" मग तो सिद्धप्पा म्हणून एक कन्नडी ड्रायव्हर आहे आपल्याकडे. तो म्हणाला, "ताई गं कुणाला हाक मारते?" मी म्हटलं, "तू गप्प बस." आणि मग अक्षरशः ती न निघणारी ट्रॉली, की मला टोचन न लागता ट्रॉली निघाली. म्हणजे जवळ-जवळ माझे 1000-1500 तिथं वाचले. पैसे वाचण्याचा नाही सवाल, की हे मिरेकल कसं म्हणतो आपण, एक चमत्कार म्हणजे असं कधीच घडत नाही, की ट्रॉली फसली आणि ती न टोचन लावता निघाली. असं कधीही होत नाही. तर तो एक माझा अनुभव आणि अ, आता शेतात दिवाळीपर्यंत पाऊस पडत होता आणि दिवाळीनंतर पुन्हा थंडी सुरू झाली आणि आम्ही अडसली ऊस लावला होता जुलैमध्ये आणि ह्या वर्षी मे मध्येच पाऊस सुरू झाला. आमच्याकडे 11 मेला पाऊस सुरू झाला.
तर तो आता दिवाळी होईपर्यंत होता, म्हणजे त्यानं उघडीपच दिली नाही. शेतांच्या मेहनती झाल्या नाहीत, काही नाही. तरी मी माझ्या भाच्याला म्हटलं, अरे कशा पण आता तू फणत बिनत बसू नको, मला नुसत्या रेघुट्या ओढून दे, मी त्याच्यात रोपं लावीन. मग त्याच्यात आम्ही रोपं लावली ऊसाची. पण इतका पाऊस, आम्ही ट्रेचिंग केलं, फवारणी केल्या, पण त्या मुळ्या कुजतच होत्या ना, सारखा पाऊस पाऊस. आणि थंडी पडली तर पूर्णपणे ऊस असा कडका पडला की कसं असं करपतं पीक. कडका म्हणजे पूर्वी असं थंडी खूप पडली की करपत करपत जायचं पीक, वाळून जायचं म्हणजे थोडक्यात. सगळ्या ऊसाचे शेंडे वाळले होते. पण मग आता सगळ्यांनाच, म्हणजे मलाच नाही प्रॉब्लेम आला, सगळ्यांना आला. पण मग मी पुन्हा एक फवारणी केली आणि बाटलीत पाणी नेलं होतं आणि त्या पाण्याला मी तुम्हाला मध्ये सांगितलं होतं की मी आता टॉनिक मारायला चालली. मग त्याला अपरमिशन दिली होती. तर आता माझा इतका ऊस आहे, तुम्हाला मी 2-3 दिवसात व्हिडिओ काढून आणीन की अख्ख्या गावात कोणाचा ऊस नाही एवढा माझा ऊस चांगला आहे. म्हणजे पाण्याच्या त्या प्रत्येक झाडाला अशी फवारणी करताना पोचलं गेलं. सगळी पानं वाळलेली अशी हिरवी टवटवीत पानं झाली. म्हणजे इतके अनुभव आहेत की म्हणजे तुम्हाला आता काय सांगू. आणि अ, त्या महिलेला जी मी अफर्मेशन दिली माझ्याकडे, तर ते रेकी 2 नंबर, रेकी लेवल 2 आणि 3, म्हणजे जे आपण पॉवर सिम्बॉल शिकवले तुम्ही मला. शिंबल नंबर 1, शिंबल नंबर 2, 3 आणि 4. तर ते मी टाकले. आपण लेवलला ते हे काढतो पूर्वतेला. पण ते पॉवर सिम्बॉल जे तुम्ही शिकवलं, तर ते मी टाकले. मग इतका अनुभव आहे. आता शेतात गेला, आता आंब्याला मोहर आला होता. इतका आला ना, आभाळ आलं की आता तो गळून जाणार होता. बेचाला पण ते पॉवर सिम्बॉल टाकलेत. आता तुम्हाला ह्या वर्षी खूप आंबे म्हणजे धरणार आहेत असे. म्हणजे बराचसाच मोहर वाचला. पुन्हा केळीच्या झाडांना पण अफर्मेशन दिली. तरी ती केळी अशी देशी केळी आहेत माझी, मी बांधावर लावलेली. पण पॉवर सिम्बॉलचा रेकी नंबर 2 आणि 3 ह्याच्यात तुम्ही जे पॉवर सिम्बॉल शिकवताय त्याचा खूप चांगला इफेक्ट आहे. कुत्रं माझं एक चावकं तुम्हाला ते भुंकायचं. आता आता आज येतोय का आवाज त्याचा? खूप जोरजोरात ओरडायचा, असा खूप अग्रेसिव्ह होता. आणि अजून तो वर्षाचा नाही. खूप त्याला मी असं लहानाचं मोठं केलं. पण त्याला असं कुणाशी फोनवरनं बोललेलं आवडत नाही, की माझ्याशीच बोला. आपण दुसऱ्याशी बोललं तरी तो मध्ये येऊन चावणार, ओरडणार. पण त्याच्यावर सुद्धा मी पॉवर सिम्बॉल नंबर 1 टाकला. आता तुम्हाला त्याचा आवाजच येत नाही बघा. येतोय का? कसला तो ओरडायचा, दारू धड-धड वाजवायचा. म्हणजे खूप अनुभव आहेत रेकीचे. पण तुम्ही फर्स्ट लेव्हल काय कुणी कुठेही शिकतं म्हणजे ते. पण सेकंड आणि थर्ड आणि तुमचं ते एंजल थेरपी, म्हणजे त्याचं मी ते वर्णनच करू शकत नाही. जे अशक्य गोष्टी त्या शक्य करतोय आपण त्याच्यामुळं. आणि तुम्हाला माहिती माझी मुलगी आजारी होती. सुरुवातीला बघा मला वाटतं नोव्हेंबरमध्ये तुम्ही रेकी दिली, सगळ्यांनी बॉल वगैरे टाकले, पॉवर सिम्बॉल टाकले. म्हणजे तुम्ही मला तो मंत्र म्हणायला सांगितला त्याचा आता कसे आहेत? आता महामृत्युंजय मंत्र म्हणायला सांगितला होता. पण ती आता केवढी खडखडीत बरी झाली. काही नाही केलं. छान. आणि माझं तर आता तुम्हाला माझं वय 70 वर्ष, मी रनिंग 70 आहे. तुम्हाला माहिती आहे ना. अजूनही मी आता रेकी घेतल्यापासून तर मला आता असं वाटतं, की आपण आता कॉलेजमधनं बाहेर पडलोय. आपलं लग्न झालं नाही, आपल्याला मुलं नाहीत, कोणच नाही आपल्याला. आता आपण कॉलेजमधनं बाहेर पडलोय आणि आपल्याला खूप काही करायचंय. कसली मी गाडी चालवते, तुम्हाला विश्वास पण वाटणार नाही, की मी कशी मारुती व्हॅन पळवते. कसल्या पण खड्ड्यातनं घालणार, कुठनं पण घालणार. म्हणजे ती इतकी जी मला एनर्जी मिळाली ना, तर मी ब्रह्मांडाचे, युनिव्हर्सचे इतके आभार मानते. त्याच्यापेक्षा तुमचे, तुम्ही गुरु आहात माझ्या. इतकं छान म्हणजे मला नाही मी सांगू शकत, की मला आता काय वाटतं ते. आणि कुणालाही खरं वाटणार नाही. सकाळी मी 3:30ला जागी होते. सगळं आवरते, म्हणजे घर एवढं मोठं सगळं स्वच्छ करायचं. मी 6ला घरातनं बाहेर पडते. संध्याकाळी 7-7:30ला परत येतो. तरी मी थकत नाही. दिवसभर असल्या उन्हात मी उन्हाळ्यात, अशा उन्हात आहे मी. पण खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे 2 आणि 3 ते जर केले तर एवढे. आणि एंजलचं तर ते मला माहितीच नव्हतं. आता तुमचा तो मर्कबामध्ये झाला, तो माझा राहून गेला कामामुळं. पण तो मी परत तुम्ही कधी कराल, त्यावेळेला मला परत सांगा. खूप अनुभव आहेत असे रेकीचे. म्हणजे जे आपल्याला कुणीच देऊ शकत नाही, ते ब्रह्मांड देतं. आणि त्या ब्रह्मांडाचे मी मनःपासून आभार मानते. तुमचे आभार मानते. त्या पृथ्वी मातेचे आभार मानते, की तिच्यामुळे आपली पिकं येतायत. आपल्याला पृथ्वीतूनच पाणी, आता मी 3-4 बोर काढलेले आहेत शेतात. पृथ्वीतूनच पाणी मिळतंय. पृथ्वीमुळेच पिकं येतायत. पृथ्वीवरून आपण चालतोय.
मग आपण म्हणून तर मी सकाळी उठल्या उठल्या अं, समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वे किंवा जेवल्यानंतर अन्नदाता सुखी भव अन्नदात्री सुखी भव. हे म्हणजे इतकं हे झालं की आता ते पूर्णपणे अंघोळणी पडलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी तुमचे आभार मानते की तुमच्यामुळं मी आज इथे आहे. युनिव्हर्समुळं तर आहेच, पण तुम्ही मध्ये ब्रिज आहात. पॉवर नंबर म्हणजे सिम्बॉल नंबर 3 तुम्ही ब्रिज आहात, की तुम्ही मला ब्रह्मांडाशी कनेक्ट करून दिलेलं आहे. सुधा त्यामुळे मॅडमने तुमचे डायरेक्ट आभार. ब्रिजच बनवला मला. तुमचे तसं पण काही खूप नाही. खूप आभार. बघा सर्वांचे सुधा मॅडम तसं काही नाही. बघा खूप सारे शिकतात. नाही. आता आपले खूप तुम्ही सारे तुम्ही स्टुडंट आहेत. पण तुम्ही आता जो पण जेवढा नंबर विश्वास पण ठेवून सगळं पण तुम्ही मला भेटलात म्हणजे आपली परमेश्वरानंच आपली गाठ घालून दिली. तुम्ही जे मला मार्गदर्शन केलं, हे शिकवलं, हे केलं. नाहीतर मी एवढी आता 17व्या वर्षी कोण एवढं पळत असतो हो? म्हणजे तुम्ही कारणीभूत आहात का नाही त्याला? तुम्ही ब्रिज बघा आहात मधला. जे शिंबाल नंबर 3. स्वामींची इच्छा आहे ते त्यामुळे आपण भेटलो. स्वामींची पण पण तुम्ही म्हणून या वयामध्ये सुद्धा मी तुम्ही ऍक्टिव्ह राहिलात आणि सर्व हो. वेळच्या वेळी केलं, हे तुमचं महत्वाची हो, पण गोष्ट. आता आता दुप्पट अशी ताकद मिळेल. मी तुम्हाला म्हटलं ना, की मी आता विसरले. माझं लग्न झालंय, मला 2 मुलं आहेत. माझा एवढा मोठा प्रपंच आहे. मला आता असं वाटतं, काय नाही आता आपल्याला आपण कॉलेजमधनं बाहेर पडले, आता आपल्याला जायचंय, पाणी धरायचंय. आई रागवल नाही तर आई आता माझी आई नाहीये. तरी पण आई रागवल बाबा, चला आपल्याला पाणी धरायला जायचंय. आई रागवल बाबा, चला आता ह्या शेतात हे करायचंय, ते करायचंय. म्हणजे आता मी सगळं विसरले आणि मी आता कॉलेजमधनं बाहेर पडले. एवढंच लक्षात आहे माझ्या. आणि असं ते विसरू नका, रेकीमुळं. 2 मुलं आहेत तुम्हाला. नाही ती लाईट झाली तर ते वेल सेटल झाले. पण नाही ही असंच ताकद आहे ना, की म्हणजे तर ही तुमच्यामध्ये नाही होत. मग मी 2-3 तुम्हाला नाही का मी म्हटलं, की मी बसू का? पुन्हा पुन्हा बसू का? मला काय म्हणजे मी इतके कळतच नाही, की मला काय करावं? जेवायचं कळत नव्हतं. तिची ती अवस्था बघून. तुम्हाला मी फोटो पण तिचे पाठवले ते हॉस्पिटलमधले. बघा या युनिव्हर्सची इच्छा होती की तुम्ही त्याला जॉईन झालात आणि तुमच्या विश्वासाने युनिव्हर्सने तुमच्याकडून एवढं करून घेतलं आणि जे जे आता मी सांगितलं ते ते तुम्ही कुणाला फॉलो पण केलं हिलिंग देते. ते तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला एवढे छान रिझल्ट आले. हो, आता सगळे म्हणतात, "ताई तुझाच ऊस कसा चांगला? तू काय जादू केली?" मी म्हटलं, "मी हिलिंग देते रोज माझ्या पिकाला." हिली म्हणजे काय हलवायचंय का? हलवायचंय का? मी म्हटलं, "नाही तुम्हाला ते काही कळणार नाही. तुझ्या उसाला द्यायचंय का सांग? पैसे पडतील. पैसे द्यावे लागतात. आम्ही रेकी कुणाला फुकट देत नाही." छान. पण खूप रेकी नाही मी ते वर्णनच करू शकत नाही, की तुम्ही रेकीनं मला आज काय दिले. तुम्ही पाण्याला रेकी दिली पाण्याला दिली होती का? पाण्याला हो, पाण्याला दिली आणि ते पाणी आपण टॉनिक पंप असतो एक 15 लिटरचा. त्याच्यात टाकले. त्याच्यात 15 लिटरचा पंप असतो. त्याच्यात 200 ग्रॅम 200 एम-एल टॉनिक टाकायचं आणि दुसरं मग 1261 पण टाकतो आणि बरीचशीच अर्धी निम्मी शेती तर माझी ऑर्गॅनिक आहे. म्हणजे तुम्हाला ते कळत पण असेल, की मी एवढी टकाटक काय आहे, की मी रासायनिक खताचं काही खात नाही. आणि मला कच्चं खायला आवडतं. मी भेंडी कच्ची खाते. मी लहान असताना सुद्धा निरसं दूध पिलेलं आहे. मला चहा, कॉफी मला अजून माहितीच नाही कसली लागते ती. मी छान, कधी चहा, कॉफी घेतलीच नाही. छान, छान. छान वाटलं तुमचा तुमचं वेळ घेतला सॉरी. नाही, नाही. छान. महिला दिनासाठी आज तुम्हाला खूप खूप हो, शुभेच्छा की तुम्ही महिला या दिनानिमित्त वयामध्ये तुम्हाला एवढ्या सगळ्यांना ऍक्टिव्ह राहिल्यात. शुभेच्छा. हे नवीन लोकांसाठी म्हणजे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी खूप मोठं तुमचं उदाहरण आहे. बोला ज्योत्स्ना मॅडम. आणि आता आम्ही महिलांनी एक आज सगळीकडेच गर्दी होती आणि आमच्याकडे बगाड होतं बौद्धांचं. म्हणून आज आम्ही महिला दिन साजरा केला नाही. पण मी आता चंदू काका सराफ त्यांच्या कर्मचारी त्यांच्याच तिथं जरा जागा आहे. मग आम्ही संयुक्त विद्यमान महिला दिन साजरा करणार आहे. त्यावेळेला मी रेकीचं सगळ्यांना हिलिंग देऊन येणार आहे. छान. त्यांना सांगून द्या. नाही आणि पोलीस स्टेशनला पण मी परवा साहेबांशी बोलले, पी-आय आहेत ना. आता गेले 30 वर्ष मी पोलीस स्टेशनला दक्षता कमिटीवर. तर मी साहेबांना म्हटलं, की मी असा-असा कोर्स केलाय. ते म्हटले, "मला का नाही आधी सांगितलं? मी पण केला असता." मी म्हटलं, "मग तुम्हाला वेळ असेल तर सांगते मी आमच्या मॅडमना." तर ते छान, म्हटले, "आम्हाला कुणाला पण लेखी द्यायचा." मी म्हटलं, "पैसे द्यावे लागतील." छान. चालू करू शकतात खूप तुम्ही छान. द्यायला इतरांना. जसं त्या हां. लेडीजला दिलं, ज्यांना गाठ होती त्यांना दिलं, त्यांना त्याप्रमाणे नाही इतरांना पण तुम्ही देऊ शकता. केवढे
पोलीस सुद्धा केवढे हे होतात, म्हणजे किती त्यांना ताण असतो डोक्यावर. त्यांना ते खरं गरजेचं आहे. ओके. ज्योत्स्ना मॅडम बोला. मी हा क्लासची ऍड परवाच्या दिवशी रात्री पाहिली होती लेट नाईटला आणि रजिस्टर केलं होतं याच्यावर. तर काल मला तुम्ही याच्यावर ग्रुपमध्ये ऍड केलं आणि मी काल पहिल्यांदा या क्लासला जॉईन झाले. मला हे रेकी हे नाव मी काल पहिल्यांदाच ऐकलं. ऐकून होते रेकी काहीतरी आहे, हिलिंग आहे, पण एक्झॅक्ट मला काही माहिती नव्हतं. पण काल मला थोडी डिटेल इन्फॉर्मेशन मिळाली याच्यामध्ये. आता माझं वय आहे 36. मी हैदराबादला असते. आता काल तुमच्या एका वाक्यामुळे मी इम्प्रेस झाले, की आपलं काहीतरी होतं आणि तुमचं इथं येणं होतं, त्याच्यामुळे तुम्ही कनेक्ट झालात. नाहीतर तुम्ही होत पण नव्हतात. ह्या वाक्याने मी खूप इम्प्रेस झाले. आणि माझ्या वयाप्रमाणे आता मी सध्या अशी फील करतेय, एक्झॅक्ट निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही माहित नाही. पण माझा आवाज येतोय चांगला? हो, येतोय, हां. येतोय, येतोय. तर निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही माहित नाही. पण माझं थोडंसं काम थोडं सक्सेस होत नाही. मी टेलिपॅथिक कम्युनिकेटर आहे. म्हणजे प्राण्यांशी, घराशी आणि झाडाशी असं बोलू शकते. मला त्याचा आन्सर कळत होतं. असं म्हणायला हरकत नाही. सध्या असं होतंय की ओव्हर थिंकिंग म्हणा, काय म्हणा, की मला ते व्हिजन दिसत नाहीये. मग मला तुमच्या ॲडमध्ये असं दिसलं की सगळं मनातून निघून जाईल, सगळं चक्र क्लीन होईल, हे होईल. ह्या पोस्टर पाहिल्यामुळे मी थोडं इम्प्रेस होऊन हे काल जॉइन केलं आणि आज एवढी थकान वाटत असते ही सारखी मला हे जवळपास 1-1.5 महिना झाले 1 महिना झाले होतोय, की सारखं थकान वाटतं. काही काम समोर पडलेलं असतं पण मी करत नाही. असं होतं. पडू देते. टीव्ही पाहते, टीव्हीत मन लागत नाही असं होतं. म्हणजे ओव्हर थिंकिंग आहे का काय माहित नाही मला. पण कालपासून मला माझंच थोडं बरं वाटतंय. माझं डोकं पण खूप दुखतं बाहेर गेल्यावर उन्हामुळे. मायग्रेन असेल किंवा काही असेल. पण आज मी उन्हात जाऊन 2-2 फंक्शन अटेंड करून आली. संध्याकाळी आल्यावर खूप डोकं दुखायला लागलं. आता वाटलं मी हा आजचा क्लास जॉइन करू शकणार नाही. कारण स्क्रीन टाईम तेव्हा नको वाटतं. पण काय माहित नाही मी अजून मिठाचा पण प्रयोग केलेला नाहीये. जवळ घेऊन बसली, पाणी घेऊन बसली. एकदा बघू, स्टार्ट करू, बरं वाटलं तर ठीक आहे. पण ऑटोमॅटिक माझं डोकं पण कमी झालं हे मला कळालं नाही. आणि त्यातल्या त्यात ह्या सुधा मॅडम जे मी काही सांगतायत ना, त्यांच्याप्रमाणे मला तसा उल्हास तर बिलकुल जाणवत नाहीये माझ्यामध्ये. पण आता थोडंसं वाटतंय की त्यांच्याकडून काहीतरी शिकायला पाहिजे. त्यांच्या वयानुसार त्या किती ऍक्टिव्ह आहेत. अरे या वाईला या 15 दिवस. मी हैदराबादची आहे, पण मी काहीही असू दे. कन्सर्न या. नसताना मी असू जॉइन दे झाली. हैदराबाद. हां. पण मला काहीतरी एक थोडंसं वेगळी एनर्जी फील झाल्यासारखी वाटतेय त्यांनी बोलल्यापासून. मला असं काहीतरी एक शिकतो ना आपण त्यांच्याकडून कोणाकडून तरी. ते किती ऍक्टिव्ह आहेत, किती छान बोलतायत त्या. एक थोडंसं इम्प्रेसिव्ह सेंटेन्स आहेत त्यांच्याकडून शिकायला भेटले मला. आणि हे जे आहे ना दैनंदिन जीवनात आपण प्रत्येकाला थँक म्हणायला पाहिजे. हे खूप मनापासून पटलेलं आहे. तर मी खूप पॉझिटिव्ह होप्स घेऊन आले की मी याच्यातून रिकव्हर होईल. म्हणून असं मी आले आणि यांचे वाक्य ऐकून असं खूप कॉन्फिडन्स आला मला ह्या एका मिनिटामध्ये, की मला इथं कुठेतरी समाधान भेटेल म्हणून. असं एक वाटतंय मला असं. बघा, अ, मी ताई, असं म्हणू शकेल मी की बोलू का? आपण आपण दिसत नव्हतं काही थिंकिंगमुळे जे मला होतं पहिले. मला आज मी त्यांची फीस घेते टेलिपॅथीची, की मॅडम तुम्ही माझं होम कम्युनिकेशन करा. मॅम तुम्ही माझ्या कुत्र्याचं काहीतरी सांगा आन्सर. मी सध्या 1 महिना झाले हे स्टॉप केले माझे अपॉइंटमेंट जे काही होते सेशन, की मला सध्या थोडंसं प्रॉब्लेम आहे. मी थोडं हेल्थ रिलेटेड थोडे प्रॉब्लेम आहे म्हणून असं त्यांना सांगून मी त्यांना टाईम देतीये असं होत चाललंय. मी इतक्या पॉझिटिव्ह होप्सने आले, की मला हे खूप असं आपोआप माझं मला भेटावं आणि माझं ते ओव्हर थिंकिंग आहे का काय ते कुठेतरी स्टॉप होऊन माझं परत चालू व्हावं. हे या उद्देशानं मी इथे आले. कालपासून मी जॉइन केला हा क्लास. तुमचा उद्देश नक्कीच सफल होईल. सुधा मॅडम बोला लवकर, आपल्याला पोर्शन उद्या कंप्लीट करायचं. बोलू का? नाही, नाही, बोला बोला. रेकीत यायच्या अगोदर माझं एक असं होतं, की तुम्ही आता मगाशी म्हणाला ना, की कृतज्ञता. आपण एखाद्याचं काय घेतलं तर आपल्याकडे ते उपकार आहेत. समजा एखाद्यानं आपल्याला साडी घेतली, तर त्याच्या बायकोला, बहिणीला आपण परत साडी करतो. म्हणजे ती कृतज्ञता झाली किंवा आपण जेवलो तर. पण माझं असा एक म्हणजे लहानपणापासून माझ्यात एक असं होतं, की ज्यावेळेला आपण चांगलं घेतो, तर ते परत देतो व्याजासकट म्हणजे दिलंच पाहिजे. पण मग मी असं म्हणायचे, की समजा एखाद्यानं आपलं वाईट केलं,
तर आपण पण त्याला त्याच पद्धतीनं व्याजासकट परत केलं पाहिजे. म्हणजे अगदी आता मी रेकीला जॉईन होईपर्यंत तसाच म्हणजे माझा स्वभाव होता, की त्यानं मला 1 शिवी दिली, की मी त्याला व्याजासकट 2 शिव्या परत देणार किंवा त्यानं माझं 1 नुकसान केलं, की मी डबल नुकसान करून मोकळे होणार. मग परत असं भांडणं झाली, की म्हणायचे, "तू ते मला दिले म्हणजे मग तुझं तुला नको का परत द्यायला? आता माणूस माझं वय एवढे लोकांचे उपकार घेऊन कसं जायचं आपण? उपकार फेड केले पाहिजे." मग तसंच अपकार तरी डोक्यावर घेऊन का जायचं? ते नकोत का परत व्याजासकट? पण रेकी आल्यानंतर मी ते पूर्ण की क्षमा करायची. आपले कुणी वादी-वैरी असू, शत्रू असू, शेजारी की क्षमा करायची. मग मी आता आता की तू जर केलं तर तुला माफ कर. मग आता लोकांचा एवढा आहे का आपल्याला अशी नाही करत आता. आपण नाही तिचा चंबर फोडायचा. आपण नाही तिचं नुकसान करायचं. मग आता कोणी त्रास दिसेल तर केलं. आणि मग मी त्याला आणखीन जोरात मोठ्यानं म्हणते, की "अरे मी पण दिलदार आहे. चल जा तुला मी माफ केलं." की मग ती पण जरा थोडीशी अशी मनाला हे होतं, की आता नको तिला त्रास द्यायला. नाहीतर पुन्हा ती बिघडली तर आणखीन काहीतरी उलटं-सुलटं व्हायचं. म्हणजे माफ करणं हे ते मी अनुभवलं रेकीत आल्यापासून. पण मी सुखासुखी कुणाला माफ करायचे नाही किंवा गाडी रिव्हर्स घ्यायची म्हटलं तर मला ते आवडायचं. मला असायचं का 2 पाऊलं आपण मागं जायचं? आपण माघारी नाही फिरायचं. आपण पुढे जायचंय. पण मी आता रिव्हर्स घेते कारण रिव्हर्स गाडी घेतली की आपल्याला वळवणं सोपं जातं. म्हणजे हा रेकीने एक माझ्यात बदल केला. छान. विशेष काही नाही. मला एक पोयम लिहिली आहे मी महिला दिनावर, तर मला ती सांगायची होती, तुम्हाला बोलून दाखवायची होती, म्हणून आज मी क्लासमध्ये आले ओके. छान, छान. आणि बोला. छान वाटत आहे. आपण असं वाटतं रोज बसावा. बसा ना आज रोज. रोज बसते रोज. नाही मॅडम, जर तुम्हाला वेळ नसेल तर नंतर कधीही नाही, येता नाही. येईल आपण. बोला, बोला. बोला, बोला. आज वुमेन्स डेच्या निमित्ताने मी आज ही कविता लिहिली आहे, ती आज आपणासमोर सांगते. असेल का हो माहीत तिला वुमेन्स डे कधी? असेल का हो माहीत तिला वुमेन्स डे कधी? दिवस निघताना चुलीपाशी बसून अंगाऱ्याचे चटके सोसत, दिवस निघताना चुलीपाशी बसून अंगाऱ्याचे चटके सोसत, पोट भरेल ना सर्वांचं या विचाराने डोळ्यातून अश्रू वाहताना, माहीत असेल का हो तिला वुमेन्स डे कधी? माहीत असेल का हो तिला वुमेन्स डे कधी? एकावर एक विटांचे थर डोक्यावर, एकावर एक विटांचे थर डोक्यावर, पाठीवर लेकरू बांधून पायऱ्या चढत घरांचे इमले बांधताना, पायऱ्या चढत घरांचे इमले बांधताना, असेल का हो माहीत तिला वुमेन्स डे कधी? चंद्रमौळी झोपडी शेजारी पिलांना सुरक्षा कवच देत, चंद्रमौळी झोपडी शेजारी पिलांना सुरक्षा कवच देत, सायंकाळच्या जेवणाची भ्रांत मनात काहूर पेटलेल्या या माझ्या सखीला, असेल का हो माहीत वुमेन्स डे कधी? बरोबर. वुमेन्स डे तर आम्हा पांढरपेशी समाजाचा, वुमेन्स डे तर आम्हा पांढरपेशी समाजाचा एक दिवसाचा देखावा. होशील जेव्हा सक्षम सखी तू, घेशील तू भरारी, घालशील तू गगनाला गवसणी, तुझ्यामुळे तुझ्या पुढे नतमस्तक सारे, असेल तेव्हा आकाश ठेंगणे, वुमेन्स डे साजरा खरा त्या दिनी. थँक्यू. छान.